आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडालेली होती। दरम्यान दीपाली पाटीलच्या कला केंद्रात काम करत होती। ते घुंगरू कला केंद्राचे चालक अरविंद जाधव यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे। दीपाली पाटील या गेल्या 3 महिन्यांपासून कला केंद्राचं काम करत नव्हत्या अशी माहिती त्यांनी दिली आहे। दीपाली पाटील मूळ राहण्याच्या कल्याणच्या होत्या। त्याच्या काही आर्थिक त्याच्यामुळे उदरनिर्वाहासाठी कला केंद्रामध्ये पूर्वी 2 महिने आपल्याकडे होत्या, सध्या काही आपल्याकडे नव्हत्या। ही दीपाली पाटील खूप गरीब होत्या नाही, आणि ही कालची घटना झालेली खूप दुर्दैवी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजाने गळा कापल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे। सेंट्रल नाका परिसरामध्ये 3 वर्षीय बालकाचा गळा नायलॉन मांजाने कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सातारा परिसरामधल्या खंडोबाच्या दर्शनासाठी आई-वडिलांसोबत दुचाकीवरून निघालेल्या स्वरांश संजीव जाधव या चिमुकल्याच्या गळ्याला मांजा अडकताच गंभीर रक्तस्राव झालाय। वडिलांनी तातडीनं मांजा दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही सेकंदातच स्वरांशच्या गळ्यावर खोल जखम झाली। एमजीएम रुग्णालयामध्ये त्याला तातडीनं दाखल करून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। डॉक्टरांनी 20 पेक्षा जास्त टाके दिले असून सध्या त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। नायलॉन मांजावर बंदी आहे, मात्र कारवाई होत नसल्यामुळे अनेकांचा जीव मुठीत घेऊन दुचाकीवर प्रवास करावा लागतोय आणि या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। तर नायलॉन मांजामुळे 3 वर्षीय मुलीचा गळा कापला गेलेला आहे। हा गंभीर प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेला आहे। आई वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना या मुलाच्या गळ्याला नायलॉन मांजामुळे गंभीर दुखापत झाली आहे। जवळपास 20 टाके घालावे लागलेले आहेत आणि सध्या त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। त्यामुळे नायलॉन मांजावर कडक कारवाई का केली जात नाही असा सवाल या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतोय। आता खरं तर संक्रांतीचे दिवस येतील आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये आणखीनच वाढ होऊ शकते आणि त्यामुळे आता प्रशासन या संदर्भात काही कडक कारवाई करताय काय पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केटे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय अपडेट्स आहेत? या मुलाची प्रकृती सध्या कशी आहे? या सदरील मुलावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत, मात्र अत्यंत गंभीर घटना आहे, कारण की नायलॉनचा मांजा ज्याला बंदी आहे, पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धाडी टाकतात, मात्र तरी देखील हा नायलॉनचा मांजा छुप्या पद्धतीने विक्री केला जातो आणि त्यामुळे 3 वर्षाच्या चिमुकलीच्या जीवावर बेतता बेतता या ठिकाणी हे वाचलंय असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण की मोटरसायकलवर चिमुकला जो आहे पुढे बसलेला होता आणि अचानक समोरून मांजा त्याच्या गळ्याभोवती आवळला गेला आणि रक्तस्राव व्हायला लागला। त्यावेळी लक्षात आलं, त्यानंतर रुग्णालयात दाखल केलं। त्यावेळी 20 टाके त्याला पडलेले आहेत, मात्र या घटनेमुळे या चिमुकल्याच्या जीवावर बेतता बेतता वाचलाय असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे आपण पण एबीपी माझाच्या वतीनं आवाहन करूया की नायलॉनचा मांजा कुणीही या ठिकाणी वापरू नये। आपल्या एका चुकीमुळे कुणाच्या तरी जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही। माधवी, अत्यंत धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे। कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता गोव्यामधून एक धक्कादायक बातमी आहे। गोव्यामध्ये नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली आहे आणि या आगीमध्ये 25 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 3 महिला आणि 3 ते 4 पर्यटकांचा मृत्यू आहे। तर मृतांमध्ये बहुतांश क्लबचे कर्मचारी असल्याची माहिती मिळते। सिलेंडरमुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे। नाईट क्लबमधील आगीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी सांगितले। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाखांची मदत आणि जखमींना 50,000ची मदत पीएमओ कडून जाहीर करण्यात आली आहे। आज क्लब में जो इंसिडेंट हुआ, जो अनफॉर्चुनेट इंसिडेंट, इस तरह का इंसिडेंट कभी नहीं होना चाहिए। गोवा जैसे टूरिज्म स्टेट में जो इलीगल या विदाउट परमिशन इस तरह के जो चलाते हैं, ऑल टुगेदर 23 लोगों की डेथ हो चुकी है और जिनकी डेथ हो चुकी है उनके प्रति संवेदना मैं व्यक्त करता हूँ। गोवा सरकार की तरफ से पूरी उसकी इंक्वायरी की जाएगी। तर या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची। काही वेळातच परत कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी न्यूज।